राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील सावरट गावाच्या शिवारात एकता हॉटेलसमोर शुक्रवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार 19 वर्षीय युवकाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला। मिळालेल्या माहितीनुसार नवापूर तालुक्यातील बेडकी येथील प्रतीक राजू गावित वय 19 वर्ष हा आपल्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता। तो कामानिमित्त सुरत येथे गेला होता। तेथून परतल्यानंतर तो नवापूर येथे आला आणि तेथून दुचाकीने आपल्या बेडकी गावाकडे निघाला होता। सायंकाळी सुमारे 6 वाजेच्या सुमारास सावरट गावाच्या शिवारातील एकता हॉटेलसमोर त्याची दुचाकी घसरून तो रस्त्यावर पडला। त्याचवेळी मागून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्याच्या अंगावरून गेल्याने त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला। अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत रुग्णवाहिकेला पाचारण केले। दरम्यान घटनेची माहिती मिळताच चिंचपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे। प्रतीक गावित यांच्या अपघाती निधनाची वार्ता गावात पसरताच बेडकी गावासह परिसरात शोककळा पसरली। विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात त्याचे नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली। एकुलता एक मुलगा आणि कुटुंबाचा आधारवड असलेल्या प्रतीकच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। रईस शेख, विसरवाडी। आमच्या बेडके गावातील प्रतीक राजू गावित याचं सुरतला कामाला गेला होता। कामाहून नवापूरला परत आला। नवापूरहून त्याने फोन केला की मी नवापूरला आलो आहे तर घ्यायला या असं। तर त्याचा मित्र गाडी घेऊन त्याला घ्यायला गेला, पण तिकडनं येताना सारवडजवळ गाडी स्लिप झाली की काय झाली ते आता, पण तो पडला आणि त्याच्यावरून येणारे ट्रक गेल्यामुळे तो जागीच मृत्यू पावला। येताना थोडा पाऊस सुरू होता त्यामुळे गाडी स्लिप झाली की मागून ठोकलं ते काही समजले नाही, पण त्याचा जागीच मृत्यू झाला आणि पडल्यामुळे तो गाडी वरून गेल्यावर कमरेच्या वरून गेल्यावरती तो त्याच्या जागीच मृत्यू झाला। त्याच्यासोबत जो दुसरा होता तो कसा आहे, त्याची तब्येत? तो चांगला आहे, त्याला नाही लागला आहे, तो चांगला आहे।